संडे स्पेशल आज आपण करणार आहोत छान असा नॉनव्हेजचा बेत. ते म्हणजे चिकनचा झणझणीत असा रस्सा आणि चिकनचं सुक्कं. तर हे सर्व मी आईच्या पद्धतीने करणार आहे आणि आईची पद्धत ही तुम्हाला नक्की आवडेल आणि ही आईची पद्धत तुम्ही घरी नक्की करून बघा. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चला मी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे नॉनव्हेजचा बेत आणि संडे स्पेशल म्हणजे आज चिकनचा रस्सा करणार आहे. तर चिकन आणलेलं आहे. तर हे मी लेग पीस असंच ठेवलेलं आहे. बाकीचे सगळे पीस मी मीडियम साईजने कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यावर आता मी 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, तो टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून हळद टाकायची आहे. थोडासा गरम मसाला मी टाकला आहे. आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट नसेल टाकायची ना तर नका टाकू. आपण जेव्हा आळणी ह्याचं शिजवणार तेव्हा टाकलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे कांदा टमॅटो आणि आलं लसूण परतून आपण चिकन शिजवून घेऊ शकतो. तर तुमच्या आवडीनुसार जर ह्याच्यात टाकून छान मॅरिनेशन करायचं असेल तर आलं लसूण पेस्ट ह्याच्यातसुद्धा टाकली तरी चांगलं छान मुरेल. आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेऊया. तर मीठ हे अंदाजेच टाकायचं आहे. ते छान असं मिक्स करून घेऊया. तर हे आपलं छान मॅरिनेशन झालेलं आहे. तर हे आपण असंच ठेवूया जरा थोडा वेळ झाकण मारून, तोपर्यंत छान अशी मुरेल. त्याच्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल थोडंसं जास्तच टाकले आणि त्याच्यानंतर कांदा घेतला आहे. कांदा टाकून छान लालसर असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला चिकन आधी शिजवून घ्यायचं आहे आणि रस्सा तयार करायचा आहे. तर कांदा छान लालसर असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान लालसर परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं किंचित मीठ टाकायचं, कारण आहे ना मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परतला जातो, शिजला जातो. आणि आता हे सगळे आपले चिकनचे पीस आहेत, म्हणजे जे मॅरिनेशन केलेलं आहे ते सगळं आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि छान ते आपल्याला म्हणजे त्याचं जे चिकनचं अंगचंच पाणी असतं ना ते सुटतं आणि त्याच्यामध्ये चिकन छान शिजलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी ओतायचं नाही आहे आणि मेन म्हणजे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर आता चिकन छान परतून घेतलं मी कांदा टोमॅटोमध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आहे. झाकणावर आता पाणी टाकते. झाकणावर पाणी टाकून आहे ना गरम आपल्याला पाणी कढईमध्ये ओतायचं आहे. तर आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर आणि खाली त्या वाफेच्या पाण्यावरच आपलं चिकन आतल्यात छान शिजून होईल. तोपर्यंत आपण आहे ना वाटणाचं तयारी करून घेऊया. तर वाटण्यासाठी मी सुक्कं खोबरं घेतलं आहे, कांदा घेतलेला आहे चिरून आणि आलं लसूण घेतलेलं आहे. तर आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेलंच आहे. तर आता हे सगळं काय आपण भाजून घेऊया. तर कांदा अगोदर मी भाजून घेते. तर कांदा थोड्याशा तेलावर आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. इथे एक साईडला कांदा छान लालसर होतो आणि एका साईडला आपण कढईवर गरम पाणी ठेवलेलं आहे. ते गरम पाणी बघा झालेलं आहे आणि आता ते कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. त्या गरम पाणी आणि ते चिकनच्या ह्याच्यामध्ये खूप छान असं शिजलं जातं. मुळातच आता चिकनच्या ह्याच्यामध्ये ना तेवढ्याच पाण्यामध्ये ते आपलं चिकन छान शिजून होईल. आणि जितकं तुम्हाला आळणी रस्सा पाहिजे असेल ना तर तुम्ही अजून पाणी ठेवू शकता. थोडंसं आळणी रस्सा जास्त लागतो म्हणून मी अजून एक थोडंसं ताटामध्ये पाणी टाकून ते वाफेवर शिजवून घेणार आहे. आणि तोपर्यंत आता करून आपण कांदा इथे एक साईडला भाजून झालेला आहे. गॅस फास्ट केलेला आहे मी इथे. तर गॅस फास्ट करूनच आपल्याला ते सगळं चिकन होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आता आपला कांदा भाजून झालेला एक साईडला काढून घेतला आणि आता सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. ते सुद्धा थोड्याशा तेलावर लालसर असं भाजून घेऊया.
तर आता बघूया आपण, एक साईडला पाणी पुन्हा छान गरम झालेलं आहे. आता ते सुद्धा मी चिकनमध्ये ओतून घेते आणि जास्त पाणी मी टाकणार नाही, कारण आता एवढं भरपूर आहे आम्हाला. तर तुम्हाला जर नको असेल आळणीचा रस्सा किंवा नाही शिजवायचा तर तुम्ही डायरेक्टसुद्धा कालवणात सुक्कं किंवा पातळ करू शकता. पण आम्हाला आळणी रस्सा लागतो आणि अगोदर आपल्याला जर सुक्कं चिकन करायचं असेल ना तर आळणी रस्सा हा शिजवून घ्यावा लागतो. तर आता हे छान असं एवढ्याच पाण्यामध्ये थोडीशी अजून मी वाफ देणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. तर बघू शकता हे आळणी आपला रस्सा छान पावसाळ्यात झणझणीत रस्सा किंवा असा आळणी रस्सा थोडीशी मिरची पावडर टाकून प्यायला आहा किती छान लागतं ना. तर आपलं चिकन छान असा आळणी रस्सा एक साईडला तयार झालेला आहे, एक साईडला आपल्या मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे. तर आलं लसूणसुद्धा मी त्याच्यातच भाजलं आहे आणि एकीकडं थोडासा टोमॅटो वाटणामध्ये घेतला आहे. वाटणामध्ये टोमॅटो नाही घेतला तरीसुद्धा चालेल, तर तुम्ही स्किप करू शकता, पण टोमॅटो मी टाकते कारण खूप छान लागतं त्या वाटणामध्ये. आणि आता कोथिंबीर घेतली. हे सगळं आता त्याचं वाटण आपण करून घेऊया. आणि इथे आपला आळणी रस्सा छान झालेला आहे आणि चिकनसुद्धा बघू शकता छान मऊसूत झालेला आहे. जास्त चिकन शिजवायचं नाही, नाही तर गाळ होतो. आणि कुकरला जर शिजवायचं असेल तर एक शिट्टी भरपूर होते. तर आता माझं छान वाटण तयार झालेलं आहे आणि एक साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले. तेलामध्ये तुम्हाला म्हणजे किती तिखट लागेल त्याचप्रमाणे तुम्ही मसाला टाका. हा मसाला घरगुती वापरा. घरगुती आपला कांदा लसूण मसाला असतो तो मी टाकलेला आहे. छान असे 3-4 चमचे टाकलेले आहेत. छान झणझणीत रस्सा आपल्याला करायचा आहे, त्याच्यामुळे 3-4 चमचे भरपूर होतात. तुम्हाला तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाका. त्याच्यानंतर आता आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण कांदा लसूण मसाला आणि वाटण जे केलेलं आहे ते टाकलेलं आहे ना, ते छान असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तेल साईडला सुटेपर्यंत आपला मसाला छान 2-3 मिनटं परतून घेतला ना तर आपल्या कालवणाला छान तर्री येते. तर आता बघा हे जे वाटण ठेवलेलं आहे ते आपल्याला सुक्कं चिकन करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे आता चिकन आपण हे कालवणामध्ये टाकून घेऊया. छान असं बघा तेल साईडला सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे, 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. खाली जर लागत असेल ना तर थोडंसं पाणी किंचित टाका आणि छान असं पुन्हा परतून घ्या. आता ह्याच्यातले मी सगळे पीस आहे ना मऊ मऊ किंवा काय असेच बाजूला काढलेले आहेत आणि थोडीशी हड्डी असते ना तर ती कालवणात टाकणार आहे. तर तसं आम्ही करतो, त्याच्यामुळे मी सुक्क्यामध्ये नरम वगैरे थोडं काढलेलं आहे आणि कालवणात थोडीशीच पीस टाकणार आहे. तर हे सगळं मी आळणीचा रस्सा आपण कढईमध्ये टाकून घेऊया. आणि तुम्हाला जितकं पातळ हवं आहे किती घट्ट हवं आहे तुमच्यानुसार तुम्ही पाणी टाका. तर आता मी मिक्सरमधल्या आपल्या भांड्यामध्ये जे मसाला वाटलेला आहे त्याचं ते सगळं पाणी खंगळून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि किती तुम्हाला कालवण अंदाजे लागेल ना पातळ किंवा तुम्हाला किती जास्त लागेल त्यानुसार तुम्ही टाका आणि छान आपलं कालवण तयार करा. तर आमच्यानुसार आता मी इतकंच ठेवलेलं आहे, कारण आता सुक्कं आपल्याला चिकन करायचं आहे त्याच्यामुळे मी पातळच रस्सा ठेवलेला आहे. तर बघू शकता आता ह्याला छान कड येईल तेव्हा आपण गॅस बारीक करायचा आहे. तर आता बारीक गॅस करून कड आल्यावर झाकण ठेवून देऊया. छान आपलं कालवण झालेलं आहे बघू शकता आणि मी थोडेसेच पीस त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर आता आपल्याला एक साईडला सुक्कं चिकन करून घ्यायचं आहे. तर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे, थोडंसं जास्तच टाकलेलं आहे तेल. तर तेलामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे, तो लालसर छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं छान असं कालवण झालेलं आहे, त्याला तर्रीसुद्धा छान आलेली आहे. आणि आता इथे एकीकडे कांदा लालसर भाजून झालेला आहे. आपल्या कांदा लसूण मसाला त्याच्यात टाकायचा आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. आणि आपलं जे वाटण केलेलं आहे ते ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे. तुम्हाला किती मसाला वाटलेला टाकायचा आहे त्या अंदाजे तुम्ही मसाला टाका, नाही तर त्याच्यातला मसाला तुम्ही काढून ठेवू शकता. आता ते दोन्ही छान असं 2-3 मिनटं पुन्हा परतून घेऊया. तर छान असं परतून झाल्यानंतर आपले जे चिकनचे पीस आपण काढून घेतलेले ते आपण त्या कढईमध्ये टाकून घेऊया. तुम्ही चिकनच्या कालवणामध्ये ना चिकन मसाला असतो तो सुद्धा टाकू शकता. तर मी कधी वापरते कधी वापरत नाही, तर आता मी वापरलेला नाही आहे. चिकन मसाला नाही टाकला ना तरी आपल्या कालवणाला खूप छान अशी गावरान चव लागते. तर आता कढईमध्ये मी पीस टाकून छान परतून घेतलं आहे मसाल्यामध्ये आणि आपली जी ही कालवणाची तर्री असते ना ती तर्री त्याच्यावर टाकून घ्यायची, म्हणजे आपल्या सुक्कं चिकनला खूप छान अशी तर्री येते आणि छान मसालेदार असं सुक्कं चिकन दिसतं. तर बघू शकता खूप छान असं आपलं सुक्कं चिकन झालेलं आहे. थोडंसं झाकण मारून ठेवायचं 5 मिनटं आणि आता दोन्ही आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकीकडे आपलं
सुकं चिकन तयार झालेलं आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर अशी छान वरती टाकून घेऊया आणि इथे पातळ झणझणीत असा आपला रस्सा तयार आहे, त्याच्यावर सुद्धा कोथिंबीर टाकून घेऊया. तर आता चिकन आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी छान लागते. तर आता मी ज्वारीची भाकरी बनवली आहे. तर बघू शकता आपलं मस्त असं झणझणीत चिकनचा रस्सा आणि एकीकडे सुकं चिकन तयार झालेले. आता आपण प्लेट तयार करायला घेऊया. तर आता एका बाउलमध्ये मी पातळ रस्सा काढून घेते, एका साईडला सुकं चिकन काढून घेतलेलं आहे, एकीकडे भाकरी घेतली आणि चिकन नॉनव्हेज असेलमुळे त्याच्यामुळे तुम्ही दहीचा रायता वगैरे किंवा कोशिंबीर करू शकता. तर मी इथे कांदा कटिंग छान करून घेतला आहे, त्यासोबत लिंबू घेतलेला आहे आणि किंचित असं बाजूला मीठ ठेवणार आहे. तर अशी आपली नॉनव्हेज थाळी, चिकन थाळी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा चिकनचा नॉनव्हेजचा बेत कसा वाटला आणि हे झणझणीत असं माझ्या आईची पद्धत आहे. तर आईच्या पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून बघा, ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.